फडणवीस कोठे नेतृत्वावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. प्रभाग 22चा विकास आता थांबणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभाग 22 साठी निधी मंजूर केल्याबद्दल भाजप उमेदवार किसन जाधव यांचे जाहीर आभार. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ग्वाही ही प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी मोठी आश्वासक बाब ठरली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामवाडी, लिमयेवाडी, विजापूर नाका आणि प्राणी संग्रहालय परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा ठाम शब्द दिला. या घोषणेमुळे प्रभाग 22 मधील विकासाला नवे बळ मिळाले असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले. मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात. देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वावर आम्ही जो विश्वास ठेवला होता तो आज पूर्णपणे सार्थ ठरला आहे. त्यामुळे आता प्रभाग 22चा विकास थांबणार नाही तर वेगाने पुढे जाणार आहे, असे जाधव म्हणाले. रामवाडी व लिमयेवाडी भागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच विजापूर नाका परिसरातील मूलभूत सुविधांच्या कामांना या निधीमुळे गती मिळणार आहे. विशेषतः रोज पाणीपुरवठ्याची घोषणा ही नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा निघणार आहे. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या स्वातंत्र्य विकास आराखडा तयार असून त्यासाठीही आमदार कोठे यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास विकास कामे अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. किसन जाधव यांनी सांगितले की निवडणूक आल्यानंतर उर्वरित राहिलेली सर्व कामे प्राधान्यपणे पूर्ण केली जातील आणि प्रभागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे प्रभाग 22च्या नागरिकांना आता विकासाबाबत ठाम भरोसा मिळाला आहे. या निधीमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून भाजपाच्या माध्यमातूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. चालण्याचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला. 442 कोटी रुपये त्याकरता दिले. विद्यमान मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो. 187 कोटी रुपये त्याला दिले. शिवछत्रपती महाराजांचा चौक, रूपा भवानी चौक, इंदिरानगर, शानदार चौक, मोलाली चौक, कॅम्प, संगमेश्वर कॉलेज, रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, लिमयेवाडी, रामवाडी, विजापूर रोड, आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे. आणि सोबतच स्ट्रॉम वॉटर ड्रेन करता 99 कोटी रुपये आपण दिले. सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता 227 कोटी रुपये आपण दिले. आणि त्यासोबत माननीय प्रधान